हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन टू संहिता अध्ययन 1. यामध्ये आपण संहिताचे बेसिक्स बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया बृहत्त्रयी आणि लघुत्रयी काय. तर बृहत्त्रयीमध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता येते. आणि वाग्भट संहितामध्ये काय आहे तर अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह. त्यानंतर लघुत्रयी काय, लघुत्रयीमध्ये पण 3 संहिता आहेत: माधव निदान, शारंगधर संहिता आणि भावप्रकाश. भावप्रकाश मध्ये पण असेच 2 पार्ट आहेत जसे वाग्भट संहिताचे, भावप्रकाश संहिता आणि भावप्रकाश निघंटु. यानंतर आपण बघूया चरक संहिता. चरक संहितेतील गुरु शिष्य परंपरा. चरक संहिता जी आहे त्याचे उपदेश करता आहेत आचार्य आत्रेय. त्यानंतर अग्निवेशांनी अग्निवेश जे आहेत ते आत्रेयांचे शिष्य होते. त्यांनी आचार्य आत्रेयांच्या उपदेशाचं डॉक्युमेंटेशन केलं आणि अग्निवेश तंत्र नावाची त्यांची संहिता 1000 BC मध्ये प्रचलित होती. म्हणजे त्यांचा काळ हा 1000 BC होता. त्यानंतर प्रतिसंस्कर्ता होते चरक. चरकांनी अग्निवेश तंत्राचं प्रतिसंस्करण केलं आणि नंतर ती चरक संहिता म्हणून फेमस झाली आणि चरकांचा काळ होता 2nd सेंचुरी. त्यानंतर दृढबल आले आणि दृढबलांनी चरक संहितेचं संपूर्ण केलं. म्हणजे जे पण काही अध्याय अवेलेबल नव्हते ते पूर्ण केले आणि संहिता पूर्ण केली. आणि दृढबलांचा काळ होता 4th सेंचुरी. त्यानंतर 4 टाइप्स ऑफ सूत्र इन संहिता. पहिलं म्हणजे गुरुसूत्र, म्हणजे गुरुनी दिलेला उपदेश, जसं की आचार्य आत्रेय यांनी अग्निवेशांना दिलेला उपदेश म्हणजे गुरुसूत्र. त्यानंतर शिष्यसूत्र म्हणजे शिष्यांनी प्रश्न विचारून मिळवलेली माहिती. म्हणजे अग्निवेशांनी आत्रेयांना क्वेश्चन केले आणि त्यातून जे आत्रेय आन्सर करतील ते म्हणजे शिष्यसूत्र. आणि त्यानंतर प्रतिसंस्कर्ता सूत्र म्हणजे चरकांनी जे काही उपदेश दिले आहेत ते म्हणजे प्रतिसंस्कर्ता सूत्र. त्यानंतर एकीय सूत्र, वरचे जे 3ही आहेत ते सोडून इतर जेवढे काही सूत्र आहेत ते म्हणजे एकीय सूत्र. आपले जे प्राचीन लिटरेचर्स आहेत, उपनिषद आहेत. त्यानंतर अग्निवेशाचे जे पिता आहेत त्यांचं नाव होतं अग्नि ऋषी. आता बघूया चरक संहितेतील स्थाने. चरक संहितेतलं स्थाने आणि अध्याय, सगळ्या संहिताची स्थान आणि अध्याय आपल्याला माहित असणं इम्पॉर्टंट आहे, कारण हे आपल्याला संहितासाठी तर इम्पॉर्टंट आहेच, पण जेव्हा आपण आयुर्वेद इतिहास स्टडी करू संस्कृतमध्ये तेव्हा पण आपल्याला हे MCQ साठी हेल्पफुल असेल. तर चरक संहितेमध्ये एकूण 120 अध्याय आणि 8 स्थान आहेत. पहिलं स्थान म्हणजे सूत्रस्थान, त्यामध्ये 30 अध्याय. दुसरं निदान स्थान, विमान स्थान आणि शारीर स्थान, या तिघांमध्येही 8 अध्याय आहेत. त्यानंतर 5वं आहे इंद्रिय स्थान, ज्यामध्ये की 12 अध्याय आहेत. त्यानंतर चिकित्सा स्थान, ज्यामध्ये की 30 अध्याय, कल्पस्थानाचे 12 अध्याय आणि सिद्धिस्थानाचे 12 अध्याय. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया सूत्रस्थानाचे जे काही अध्याय आहेत ते 7 चतुष्कामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. म्हणजे 4 चतुष्क म्हणजे 4 अध्यायांचा एक ग्रुप आणि त्या प्रत्येकाला एक नाव दिलेले. जसं फर्स्ट आहे भेषज चतुष्क, ज्यामध्ये पहिले 4 अध्याय येतात. नंतर स्वस्थ चतुष्क, ज्यामध्ये की पुढचे 4 अध्याय येतात. त्यानंतर निर्देश चतुष्क, त्या पुढचे 4 अध्याय. त्यानंतर कल्पना चतुष्क, ज्यामध्ये त्यानंतरचे म्हणजे 13 ते 16 पर्यंतचा अध्याय. त्यानंतर रोग चतुष्क, ज्यामध्ये 17 ते 20. योजना चतुष्क, ज्यामध्ये 21 ते 24. त्यानंतर अन्नपान चतुष्क 25 ते 28. आणि त्यानंतर लास्ट आहे संग्रह अध्याय, ज्यामध्ये की उरलेले शेवटचे 2 अध्याय येतात, अध्याय क्रमांक 29 आणि 30. आता आपण काही चरक संहितेच्या स्पेशालिटीज बघूया. चरक संहितेमध्ये जे निदान स्थान आहे त्यामध्ये ज्वर, रक्तपित्त, गुल्म, प्रमेह, कुष्ठ, शोष, उन्माद, अपस्मार या गोष्टींची माहिती दिली. ज्वर म्हणजे काय, ज्वर म्हणजे आपण ताप म्हणू शकतो. त्यानंतर रक्तपित्त इज ब्लिडिंग डिसऑर्डर. गुल्म म्हणजे पोटात गोळा आल्यासारखं होणे. त्यानंतर प्रमेह, याला आपण डायबिटीसशी रिलेट करू शकतो. त्यानंतर कुष्ठ म्हणजे सगळ्या टाईपचे जे स्किन डिसीजेस आहेत. त्यानंतर शोष, उन्माद, अपस्मार ह्या मानसिक व्याधी आहेत. त्यानंतर पंचकर्म,
चरकमध्ये सांगितलेली वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. वमन जे आहे हे याला पूर्वकर्म पण म्हटलंय. वमनचा रूट ओरल आहे. विरेचन पण ओरल रूटने देतो आपण, म्हणजे औषध ओरल रूटने देतो. त्यानंतर बस्ती जी आहे ती रेक्टल रूटने दिली जाते. नस्य जे आहे ते नोज, नाकातून दिलं जातं. आणि रक्तमोक्षण म्हणजे काय तर लीच थेरपी. रक्तमोक्षण जे आहे ते सुश्रुतांनी सांगितलंय. चरकांनी रक्तमोक्षण सांगितलेलं नाहीये. त्यानंतर विमानस्थानामध्ये मेडिसिन बनवण्याच्या विधी सांगितल्यात. त्यानंतर इंद्रिय स्थानामध्ये वृत्तीसूचक लक्षणाबद्दल सांगितलंय, म्हणजे ज्याला आपण अरिष्ट लक्षणे म्हटलंय. त्यानंतर कल्पस्थान आणि सिद्धिस्थान जे आहे त्यामध्ये पंचकर्माच्या ज्या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या इन्ग्रेडियंट्स बद्दल सांगितलंय. आणि पंचकर्मासाठीच्या प्रक्रियेसाठी पण हे स्थानाचा आपल्याला यूज आहे. त्यानंतर चरक संहिता ही जी आहे ती गद्य आणि पद्य अशा दोन्ही फॉर्म मध्ये आहे. म्हणजे गद्य आणि पद्य म्हणजे पोएटिक फॉर्म आणि एक थेरॉटिकल फॉर्म, दोन्ही फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर प्रत्येक अध्यायाची जी सुरुवात आहे ती अथातो या मंगलवाचक शब्दाने केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक अध्यायाचा जो शेवट आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, श्लोक आहे की इति अग्निवेशे कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते दृढबल संपूरिते. यामध्ये म्हणजे याचा मिनिंग असा आहे की अग्निवेशांचं तंत्र आहे जे त्यांनी बनवले. चरकाने त्याचं प्रतिसंस्करण केलं आणि दृढ बलांनी संपूर्ण केलं. यानंतर बस्तीचे जे 2 टाइप्स आहेत, निरूह बस्ती आणि अणुवासन बस्ती, हे चरक संहितेमध्ये सांगितलेले आहेत. तेल बस्ती आणि काडा बस्ती. पहिल्या अध्यायाचं नाव आहे चरकच्या दीर्घजीवितीय अध्याय. चरक संहितेमध्ये एकूण 36 तंत्रयुक्ती सांगितल्यात आणि चरक संहितेच्या सिद्धिस्थानामध्ये सांगितलंय, याचं वर्णन दिलेलं आहे. त्यानंतर त्रिस्कंद किंवा त्रिसूत्रीय आयुर्वेद ही जी आहे चरक संहितेची स्पेशालिटी आहे. याच्यामध्ये हेतुस्कंद, लक्षणस्कंद आणि औषधस्कंद सांगितलंय. हेतुस्कंद म्हणजे कारण, कॉज. लक्षणस्कंदामध्ये किंवा सांगितलंय सायन्स अँड सिम्पटम्स बद्दल आणि औषधस्कंदामध्ये ट्रीटमेंट. त्यानंतर चरकांनी 4 प्रमाण मांडली आहेत: आप्तोपदेश प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि युक्ती प्रमाण. या सगळ्यात प्रमाण हा जो टॉपिक आहे हा आपण पदार्थ विज्ञानमध्ये शिकणार आहोत. आप्तोपदेश म्हणजे काय की गुरूंनी किंवा ज्ञानी लोकांनी केलेला उपदेश. आणि प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे आपण डोळ्यांनी बघतो, जे आपण टच करून फील करू शकतो, म्हणजे जो आपण प्रत्यक्ष ज्ञानेंद्रिय ग्राह्य विषय आहे तो म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे गेस करून आपण एखाद्या गोष्टीची माहिती मिळवत होते. आणि युक्ती प्रमाण म्हणजे तर्क. त्यानंतर चरकांनी 50 महाकषायांचं वर्णन केलं आहे आणि प्रत्येक महाकषायामध्ये त्यांनी 10 औषधी सांगितल्यात. अशा टोटल मिळून 500 औषधी वनस्पतीचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर निदान करण्यासाठी 4 प्रमाणांचा त्यांनी उपयोग केला आहे. तर यानंतर तद्वित संभाषा किंवा संभाषा परिषद याचं सुद्धा डॉक्युमेंटेशन आपल्याला चरक संहितेमध्ये आढळतं. तर संभाषा परिषद म्हणजे काय तर आयुर्वेद किंवा कुठल्या तरी एकाच फील्डमधले तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येऊन जी कॉन्फरन्स केली जाते त्याला संभाषा परिषद म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट चरकस्तु चिकित्से श्रेष्ठ, म्हणजे चरकांचे चिकित्सा स्थान हे श्रेष्ठ मानले जाते. त्यानंतर चरकांनी 6 पदार्थ मांडलेत, ते म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. त्यानंतर इपिडेमिक्सचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे जनपद उध्वंस याचा सुद्धा उल्लेख आपल्याला चरक संहितेमध्ये आढळतो. त्यांनी दशविध आतुर परीक्षांचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे 10 मेथड्स टू एक्झामाइन अ पेशंट. आणि त्या 10 मेथड्स काय आहेत त्या म्हणजे दुष्य, देश, बल, काल, अग्नी, प्रकृती, वय, सत्व, सात्म्य आणि आहार. दुष्य म्हणजे काय, धातू, मल. त्यानंतर देश म्हणजे काय, आपण जिथे राहतो तो देश. आणि या देशाचे 3 प्रकार आहेत, अनुपदेश, जांगल देश आणि साधारण देश. अनुपदेश म्हणजे काय तर जिथे खूप जास्त पाऊस पडतो, रेनी एरिया, जसं की आपण म्हणू शकतो कोकण
भाग. त्यानंतर जांगल देश. जांगल देश म्हणजे ड्राय एरिया, जसं की डेझर्ट्स, राजस्थान आपण म्हणू शकतो. त्यानंतर साधारण देश म्हणजे मीडियम वॉटर असणारा देश, जिथे की खूप जास्त पण पाऊस पडत नाही आणि खूप कमी पण पाऊस पडत नाही असा देश. त्यानंतर चरक संहितेत 6 रस सांगितलेत. सॉरी, देश. नंतर बल म्हणजे स्ट्रेंथ बघणार आहोत आपण पेशंटची. त्यानंतर काल म्हणजे टाईम किंवा ड्युरेशन, किती काळापासून हा डिसीज झालेला आहे. त्यानंतर अग्नी, हे डायजेशन रिलेटेड अग्नी म्हणजे जाठर अग्नीचं परीक्षण करणार. त्यानंतर प्रकृती म्हणजे त्या व्यक्तीचा डॉमिनंट दोष कुठला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचं वय, सत्व, साधने आणि आहार या सगळ्यांचं परीक्षण केलं जायचं. त्यानंतर चरक संहितेमध्ये 6 रस सांगितले आहेत. ती म्हणजे मधुर, आम्ल, कटू, तिक्त, कषाय आणि लवण. मधुर रस म्हणजे गोड, आम्ल रस म्हणजे आंबट, कटू रस म्हणजे तिखट, तिक्त रस म्हणजे कडू, कषाय रस म्हणजे तुरट आणि लवण रस म्हणजे खारट. तर इथे स्पेशली कटू आणि तिक्त मध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. कटू म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू असतो, हे स्पेशली लक्षात ठेवा. त्यानंतर स्वभाव परमवाद जो आहे तो चरकांनी मांडला आहे. स्वभाव परमवाद म्हणजे काय, की कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती होण्यासाठी आणि त्याचा समतोल राखण्यासाठी आपल्याला काहीतरी कारण लागतं, परंतु त्याचा जर विनाश व्हायचा असेल तर त्याला कुठलंही कारण लागत नाही, असं चरकांनी मांडलं आहे. त्यानंतर मृत्यू 2 प्रकारचे सांगितले, कालमृत्यू आणि अकाल मृत्यू. त्यानंतर स्वेदनाचे 2 टाईप्स आहेत, अग्निस्वेद आणि निरग्निस्वेद. अग्निस्वेदाचे 13 टाईप्स आहेत आणि निरग्निस्वेदाचे 10 टाईप्स आहेत. त्यानंतर आत्रेयांचे शिष्य होते 6, म्हणजे अग्निवेशांचे कलिग्स. ते अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हरित आणि क्षारपान.